मी आज खूप छान टेस्टी असे काजू मसाला रेसिपी तयार केली आहे. ते पण ओल्या काजूची काजू मसाला रेसिपी तयार केली आहे. तुम्हीही पहा, खूप छान आणि टेस्टी होते. नमस्कार, मीराज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे मीरा. आज तयार करणार आहे ओल्या काजूची काजू मसाला रेसिपी. येथे मी ओले काजू घेतले आहेत. माझ्याकडे कोकणातील ओले काजू आले होते, त्याचीही मी रेसिपी तयार करणार आहे. पाहू शकता तुम्ही ओले काजू कसे दिसतात. तुम्ही येथे सुके काजू घेतले चालेल. ओले काजू मी आता स्वच्छ धुवून पातेल्यात उकळत घालणार आहे. इथे आपल्याला कुकर लागणार आहे. 10 ते 15 मिनिटात सहज हे ओले काजू शिजतात, म्हणजेच शिजून त्याची साले निघतात. साले काढण्यासाठी आपण हे उकळत आहोत. एक 10-15 मिनिटात आपले ओले काजू शिजतात. येथे तुम्ही ड्राय म्हणजे सुके काजू घेतले तरी चालतात. सुक्या काजूंना उकळायला लागत नाही, डायरेक्ट रोस्ट केले तरी चालतात. इथे ओले काजू शिजून होत आहेत, पाहू शकता, आणि त्याची सालेही निघत आहेत. आता हे थंड झाल्यावर याची मी साल काढणार आहे. पाहू शकता, ओले काजू आपले शिजलेले आहेत आणि साल ही निघत आहे. आता मी जी साले काढून घेत आहे. ड्राय काजू असतील तर ही प्रोसेस करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट तुपामध्ये किंवा बटरमध्ये डायरेक्ट रोस्ट करू शकता. पाहू शकता, ओले काजू सहजच अलग साली निघलेले आहेत आणि पांढरे शुभ्रही दिसत आहेत. अशा पद्धतीने सर्व मी काजू सोडून पाहू शकता, थोड्या काजूची मी साले काढून घेतलेले आहेत. पाहू शकता, सर्व काजू मी सोलून घेतलेले आहेत. पाहू शकता, पांढरे शुभ्र असे माझे काजू दिसत आहेत. आता थोडे काजू घेऊन मी मिक्सरमधून बारीक करून घेणार. काजू आणि कापलेले टोमॅटो असे 2 एकत्र करून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार. पाहू शकता, माझी इथे फाईन पेस्ट तयार झालेली आहे. आता मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केले. गॅसवरती पॅन ठेवला आहे. आणि इथे मी कांदे टाकून घेतले. या सर्व साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, पाहू शकता. येथे मी तूप वापरले आहे, म्हणून इथे बटाटे वापरू शकतो. आता हे रोज ओले काजू मी रोस्ट करून घेणार आहे, म्हणजे तुपामध्ये भाजून घेणार आहे. एक गोल्डन होईपर्यंत मी भाजून घेणार आहे. मग अशी मी ओले काजूची प्रोसिजर केली की पातेल्यामध्ये उकळून घेण्याची. येथे प्रोसिजर फक्त ड्राय काजू तुपामध्ये भाजून घ्या किंवा बटरमध्येही भाजून घ्या. खूप छान आणि टेस्टी लागतात. ही सर्व प्रोसिजर केल्या आपण 1-2 मिनिटं मंद आचेवर परतून घ्या. 10-12 मिनिटं रेस्टॉरंटमध्ये पाहू शकता. अशा पद्धतीने ही प्रोसिजर करतात. आता आपले 1-2 मिनिटं भाजून झाले आहे काजू. आता मी कांदे
मंद आचेवर आपण करून घेणार. जास्त कांदा भाजून घ्यायचा नाही. मध्ये मध्ये कांदा आपण हलवून घेऊ जेणेकरून करपणार नाही. आपला कांदा भाजून होतच आहे. त्यामध्ये चटणी फूल, मोठा वेलदोडा आणि दालचिनी हे पण मसाले घालायचे आणि आपण कांद्याबरोबर हे मसाले भाजून घेणार जेणेकरून स्वाद चांगला लागेल. याकरता 1-2 मिनिटं आपण ही प्रोसेस करणार. आता आपलं भाजून झालेलं एका बाउलमध्ये काढून घ्या. हे थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घेणार. अशा पद्धतीने कांदा आपला भाजून झालेला आहे आणि मसालाही भाजून झाला. पाहू शकता आपलं हे मिश्रण मिक्सरमधून वाटून झालेलं आहे. सर्व तयारी आपली तयार झालेली आहे काजू मसाल्यासाठी. आता आपण त्याच पॅनमध्ये तेल एकदम मिनिटं तेल आपण गरम करून घेऊ. त्यामध्ये जिरे घालणार. धने पावडर घेतलेले आहे. आणि लाल तिखट घालत आहे, म्हणजेच कांदा लसूण चटणी आहे ती मी घालत आहे. रंग सॉल्ट टेक्स्चर येण्यासाठी कांदा लसूण चटणी घालत आहे. हे सर्व मसाले आपण परतून घेणार आहोत जेणेकरून करपणार नाही. याकरता थोडीशी आपण हळद घालत आहोत. प्रत्येकदा सर्व परतून घ्यायचं. 1 चमचा आलं लसूण मिरच्या याची फाईन पेस्ट करून घातलेली आहे. परतीचा सर्व जिरे आपण परतून घेणार आहोत. हे जिन्नस परतून घेण्यावर आपण काजू आणि टमॅटोची पेस्ट केली ही घालणार आणि छानपैकी तेलावर परतून घेणार आहोत. आपण तेलावर ही पेस्ट परतून घेणार. म्हणजे टमॅटोचा कच्चा पण जाईल आणि छानपैकी टमॅटो शिजले जातील. याकरता आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. आता थोडंसं मीठ घालतात. चवीनुसार मीठ घालायचं. परतले सर्व जिन्नस परतून घेणार आहोत. आपण मगाशी कांदा आणि मसाले बारीक केले तेही आपण घातलेले आहे. हे सर्व जिन्नस तेलावरती आपण परतून घेणार आहोत. 1-2 मिनिटं आपण परतून घेऊ. आता सगळे जिन्नस परतून झाले आहेत. येथे मी ओले काजू घातलेले आहेत मगाशी सोललेले आणि थोडेसे काजू मी सजावटीसाठी ठेवलेले आहेत. 1-2 मिनिटं आपण मसाल्याबरोबर हेही काजू परतून घेणार आहोत.
मंद आचेवर सुप्रसिद्ध करणार आहोत. आता आवश्यकतेनुसार थोडंसं आपण पाणी घालूया. पतीला सर्व साहित्य परतून घ्यायचं आणि एक 5-10 मिनिटं आपण शिजवून घ्यायचं. वरणावर कोथिंबीर घालणार आहोत. वरण आपण तूप सोडणार आहोत. तुपाऐवजी तुम्ही बटरही घालू शकता आणि थोडीशी हेल्दी रेसिपी करता त्याकरता तूप सोडूया. सर्व जिन्नस परतून घ्यायचे. आपली काजू मसाला रेसिपी तयार झालेली आहे. पाहू शकता काजू मसाल्याची रेसिपी टेक्स्चर पाहू शकता. जसं रेस्टॉरंटमध्ये म्हणा किंवा हॉटेलमध्ये कसं तयार होतं त्या पद्धतीने तयार होते. तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत ही खाऊ शकता किंवा पुऱ्याही सोबत खूप छान टेस्टी अशी लागते. काजू मसाला माझी वस्तू कशी वाटतात कमेंट करून सांगा. माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकून बेल आयकॉन आणि लाईक सबस्क्राईब करा. जवळनेही दाखवते तुम्हाला काजू मसाला कसा तयार झाला आहे. वरणही काजू डेकोरेशनसाठी टाकलेले आहे.